एम-एस-सी ॲडमिशनसाठी आपल्याला लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत? आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन अप्लाय केलं आहे. आता ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर मेरिटमध्ये नाव आल्यानंतर आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून आपण कॉलेजला ॲडमिशनसाठी जातो. तेव्हा आपल्याला कोणकोणते कागदपत्रे त्या ठिकाणी लागतात, हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मी या चॅनलवरती देत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला एम-एस-सीसाठी ॲडमिशनसाठी लागणारे कागदपत्रे आपल्याला बघायचं आहे. एम-एस-सी ॲडमिशन डॉक्युमेंट लिस्ट आपल्याला बघायचं आहे. तर बघा, पहिलं डॉक्युमेंट आहे ॲडमिशन ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट आउट. जेव्हा आपण ॲप्लिकेशन अप्लाय करतो त्याची प्रिंट आपल्याला लागणार आहेत. आणि दुसरं आहे फी पेमेंट रिसिप्ट. ॲप्लिकेशन सबमिट करण्यापूर्वी आपण पेमेंट करत असतो, ते पेमेंट स्लिपसुद्धा आपल्याला लागणार आहेत. तिसरं डॉक्युमेंट आहे बी-एस-सी फायनल इयर मार्कशीट. चौथं बी-एस-सी ऑल सेमिस्टर मार्कशीट. म्हणजे आपण 3 वर्षाचं बी-एस-सी केलं आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचं सर्व मार्कशीट आपल्याला लागणार आहेत. म्हणजे सेमिस्टर वाईज. पाचवं आहे डिग्री सर्टिफिकेट. आपल्याला डिग्री सर्टिफिकेट जेव्हा आपलं मार्कशीट येतं त्या ठिकाणी आपल्याला छोटंसं एक डिग्री सर्टिफिकेट दिलं जातं. ते सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहेत किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. म्हणजे डिग्री सर्टिफिकेट नसेल तर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट आपण सबमिट करू शकतो. 6 नंबर डॉक्युमेंट आहे ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे टी-सी. ट्रान्सफर सर्टिफिकेटसुद्धा आपल्याला हे सुद्धा लागणार आहेत. नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट. बघा, ट्रान्सफर सर्टिफिकेट काय असतं, ऑनलाईन आपल्याला प्रिंट आउट दिली जाते कॉलेजमधून. आणि 7 नंबर आहे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे ऑफलाईन एल-सी त्या ठिकाणी दिली जाते. हे कंपल्सरी आहे. 8 नंबर आहे मायग्रेशन सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. म्हणजे काय म्हटलं मित्रांनो, मायग्रेशन सर्टिफिकेट केव्हा लागतं आपल्याला? आपण एका युनिव्हर्सिटीमधून दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जर जात असेल, त्या ठिकाणी आपले ॲडमिशन करत असाल तर आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहेत. मायग्रेशन सर्टिफिकेट आपण आपल्या मोबाईलमधून कसं अप्लाय करायचं, कसं मिळवायचं, ते मी व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तो व्हिडिओ तुमच्यासमोर येणार आहे. 9 नंबर आहे एस-एस-सी म्हणजे 10 मार्कशीट. हे कंपल्सरी आहे. 10 नंबरचं डॉक्युमेंट आहे एच-एस-सी म्हणजे 12वी मार्कशीट आपल्याला कंपल्सरी आहे. 11 नंबरचं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड आपल्याला लागणार आहेत. 12 नंबर आहे पासपोर्ट साईज फोटो 4x8 कॉपी आपल्याला लागणार आहेत. 13 नंबरचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे इफ ॲप्लिकेबल. म्हणजे ज्यांना आपल्याला आवश्यकता आहे कास्ट सर्टिफिकेट त्यांना हे लागू आहे. असेल तर हे कास्ट सर्टिफिकेटसुद्धा जोडायचं आहे. एस-सी, एस-टी, ओ-बी-सी याकरिता हे कंपल्सरी आहे कास्ट सर्टिफिकेट. 14 नंबरचं डॉक्युमेंट आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. म्हणजे व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर तुम्ही असेल तर तुम्ही सबमिट करू शकता, नसेल तर काही हरकत नाही. पण आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी एस-सी-एस-टीसाठी स्कॉलरशिपसाठी लागत असते. हे कंपल्सरी आहे. 15 नंबरचं डॉक्युमेंट आहे नॉन क्रिमिनल लिअर सर्टिफिकेट. हे कोणाला लागू आहे? एस-सी-एस-टी या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल लागत नाही आणि नॉन क्रिमिनल हे दरवर्षी काढलं जातं. हे सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे. एक्सपायरी डेट चेक करून घ्यायचं. जुनं असेल तुमच्याकडे तर एक्सपायरी डेट हे चेक करून घ्यायचं आहे. 16 नंबर आहे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल. ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असेल तर तुम्ही जोडू शकता. 17 नंबरचं डॉक्युमेंट आहे नॅशनल सर्टिफिकेट. म्हणजे नॅशनल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी तुमच्याकडे आहेत ते नॅशनल सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागणार आहेत. 18 नंबरचं डॉक्युमेंट आहे डोमासाईल सर्टिफिकेट. हे आपल्याला आपलं राज्याचं रहिवासी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी घोषित केलं जातं. डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर व्हेरिफाय होते आपण या राज्याचं आहोत. तर हे डोमासाईल कंपल्सरी आहे. आणि 19 नंबर डॉक्युमेंट आहे इन्कम सर्टिफिकेट. सर्टिफिकेट हे दरवर्षी काढलं जातं. फॉर स्कॉलरशिपसाठी आपल्याला लागत असते. इन्कम सर्टिफिकेट हे दरवर्षी आपल्याला काढावं लागतं. तर इन्कम सर्टिफिकेट काढून घ्यायचं आणि फॉर स्कॉलरशिपसाठी आपल्याला लागत असते. 20 नंबर आहे गॅप सर्टिफिकेट. म्हणजे जो कॅन्डिडेट आहे, जर त्यांनी बी-एस-सी कंप्लीट करून गॅप केलं असेल 1 वर्ष, 2 वर्ष, तर गॅप सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागणार. गॅप सर्टिफिकेट कुठे काढायचं? आपल्या तहसील कार्यालयामध्ये जायचं, त्या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट काढायचं आणि ॲफिडेविट करून आपल्याला कॉलेजला सबमिट करायचं आहे. 21 नंबर आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट. आपल्याला त्या ठिकाणी दिलं असेल, ज्या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन अप्लाय केलं आहे, त्या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा दिलं असतं, ते सुद्धा भरून द्यायचं सेल्फ कॅरेक्टर सर्टिफिकेट. 22 नंबर अँटी रॅगिंग अंडरटेकिंग सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी दिलं असतं. PDF डाउनलोड करायचं आणि ते सुद्धा भरायचं आहे.
नंतर 23 नंबर आहे सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी 2-3 सीट म्हणजे आपल्याला जेवढे आपण डॉक्युमेंट एम-एस-सी ॲडमिशनसाठी आपल्याला लागणार आहेत, ते आपल्याला 2 ते 3 सेट तयार करून ठेवायचे मित्रांनो. 2 ते 3 सेट तयार केल्यानंतर आपल्याला ते आपल्या ज्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशनसाठी जात आहोत, त्या ठिकाणी आपल्याला आपल्याकडनं 2 सेट मागितले जातील. 1 सेट आपल्याकडे ठेवायचं आहे. या पद्धतीने हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत. आणखी जे आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहेत, ते डॉक्युमेंट एखादं सुटलं असेल किंवा नसेल, तर मी पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशनसाठी एवढे डॉक्युमेंट लागतात. आपल्याला ऑल सेमिस्टरचं असं मार्कशीट लागणार आहेत. ऑल सेमिस्टर म्हणजे एफ-वाय फर्स्ट इयर, सेकंड इयर, फर्स्ट इयर, सेकंड सेमिस्टर, एस-वाय थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर आणि फायनल असं आपल्याला त्या ठिकाणी सर्व सर्टिफिकेट लागत असतात. तर आपल्याला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.